नमस्कार माझ्या प्रेक्षकांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असे 15 किचन टिप्स जे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजची आपली पहिली टिप आहे, जर तुम्ही पुलाव करत असाल किंवा मसाले भात करत असाल किंवा भाज्या करत असाल तर त्यामध्ये ताजे मटार जर तुम्हाला वापरायचे असेल तर त्याला थोडासा तेलाचा हात लावावा। तेलाचा हात लावल्यामुळे मटारचा जो हिरवा रंग आहे तो जशास तसे राहते आणि त्याचे ताजेपणाही कायम राहते। शिवाय तेलामुळे मटर हे लवकर शिजतात। यामधील कुठल्या टिप्स तुम्हाला माहिती आहेत कमेंट करून नक्कीच शेअर करा। तसेच तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। आपली पुढची टिप आहे, जर तुम्ही चटणी करत असाल व त्या चटणीचा रंग जर तुम्हाला हिरवागार हवा असेल तर चटणीचे वाटण वाटत असताना त्यामध्ये तुम्ही 1 ते 2 पालकाचे पाने आणि थोडीशी चवीनुसार कोथिंबीर व कढीपत्ता घालावा। यामुळे चटणीला रंग हे छान येते व चवीला पण चटणी ही छान लागते। तुम्ही कोठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा, जेणेकरून मला समजेल हा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे, कोण कोण पाहत आहे। पुढची टिप आहे, मुगाच्या डाळीची खिचडी करत असताना मुगाच्या डाळीऐवजी मोड आलेले मूग वापरावे। यामुळे आपली जी खिचडी आहे ती खूप चवदार होते व तसेच मोड आलेले मूग टाकल्यामुळे ती पौष्टिक पण होते। आपली पुढची टिप आहे, तंदुरी चिकन करत असताना छोट्या आकाराचे व कमी वजनाचे चिकन वापरावे। त्यामुळे ते लवकर शिजते व आपल्याला जास्त वेळही लागत नाही। इथपर्यंत बघितला असाल व्हिडिओ, थोडासाही आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, तसे शेअर करा। आपली पुढची टिप आहे, कोणताही पुलाव करत असताना पुलाव मोकळा व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर पुलाव करीत असताना तांदूळ हा जुना वापरावा। तांदूळ जर तुम्ही नवीन वापरला असेल तर पुलाव हे चिकट होते। त्यामुळे नेहमीच जुन्या तांदळाचाच पुलाव करावा व पुलाव करताना तांदळाच्या 1.5 पट पाणी घालावे। त्यामुळे पुलाव हे मोकळे होते, चिकट होणार नाही। आपणास पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता। आपली पुढची टिप आहे, शेवगाच्या शेंगा आपण जर कुकरमध्ये उकडलो की ते फुटत असतात, पण उकडायला ठेवताना त्यामध्ये आपण छोटासा गुळाचा तुकडा घालावा व शेंगांना थोडंसं मीठ चोळून ठेवावे। याने काय होते की शेंगामध्ये मीठ शिरते, त्यामुळे त्या चवीला चांगल्या लागतात व गुळामुळे आपल्या जे शेंगा आहेत ते छान शिजतात, त्या फुटत नाहीत। तर अशा प्रकारे तुम्ही शेवग्याची शेंगा एकदा शिजून बघा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करणं फ्रीच आहे। आपली पुढची टिप आहे, उपीट खमंग व चवदार होण्यासाठी पाण्याला छान उकळी आल्यावर त्यामध्ये आपण थोडे आले, 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि पाव चमचे जिरे कुटून टाकावे। यामुळे चव छान येते। तसेच अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घालाव्यात, त्यानेही त्याला खूप छान चव येते। आपली पुढची टिप आहे, मिरची भजे खाताना वरचे आवरण खातोत आपण व मिरच्या तिखट लागतात म्हणून त्या तशाच टाकून देतो। मग जर आपण हे भजे करायचे असेल तर भजे करायच्या आधी मिरच्या ह्या मध्यभागी चीर पाडून घ्यावे व त्यामध्ये हळद व मिठाच्या पाण्यामध्ये तासभर त्या मिरच्या ठेवाव्या व नंतर त्या कोरड्या कपड्याने पुसून पिठामध्ये घालून तळाव्यात। यामुळे काय होते की त्या मिरच्या कमी तिखट लागतात व हळदीमुळे त्याला खमंग चव येते व आपण अशा प्रकारे मिरची भजे केलं तर आपण मिरची सकट मिरची भजे खाऊ शकतो।
व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका। लाईक करणे तुमच्यासाठी फ्रीच आहे। आपली पुढची टीप आहे, नारळाच्या वड्या करत असताना साखर व खोबरे एकत्र न करता प्रथम कढईमध्ये साखर घालून त्यात थोडे पाणी घालून त्याचा पक्का पाक करावा व त्यातच नंतर खोबरे घालून छान परतावे व वड्या करावे। याने वड्या हे लवकर बनत असतात व त्या खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र होतात। आपली पुढची टीप आहे, साबुदाणा भिजवत असताना सर्व पाणी काढून टाकून त्यामध्ये जर थोडेसे ताक घातलं तरी चालतं। थोडेसे ताक घातले तरी साबुदाणा हे दिसायला चांगला दिसतो व आपली खिचडी ही छान बनते, त्याला चवही छान येतं। तर एकदा तुम्ही अशा प्रकारे साबुदाणा भिजवून खिचडी करून नक्की पहा, बघा चव कशी येते। आपल्या या साबुदाण्याच्या खिचडीला चव आहे थोडी वेगळीच येते व छानही लागते। आमटीचीही गरज नाही। आपली पुढची टीप आहे, नारळाच्या वड्या करत असताना त्यामध्ये ऐनवेळी जर दूध नसेल तर दुधाची पावडर घालावी। यामुळे नारळ वडे हे छान चवदार होतात व खुसखुशीत पण होतात। आपली पुढची टीप आहे, शेपूची भाजी करत असताना शेपूच्या भाजीमध्ये पालक चिरून घालावे। यामुळे शेपूचा जो उग्र वास आहे तो कमी होतो आणि भाजी चवीला छान व चविष्ट लागते व कोणाकोणाला शेपूची भाजी आवडत नाही ते देखील अशा प्रकारे भाजी केल्यानंतर छान आवडीने खात असतात। आपली पुढची टीप आहे, फिश करीमध्ये नारळाऐवजी नारळाचे दूध जर घातलं तर तर्री हे छान होते। तसेच फिश करीमध्ये 2 ते 3 त्रिफळा टाकले तरी टेस्ट हे आणखीन वाढते, ते चवीला छान लागते। आपली पुढची टीप आहे, वांग्याचे भरीत जास्त टेस्टी बनवायचे असेल तर भरीत बनवते वेळेस त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्यावे। यामुळे वांग्याचे भरीत हे अजूनच छान चवदार टेस्टी बनते। आपली पुढची टीप आहे, जर आपणास पालकाची पातळ गरगट्टी भाजी करायची असेल तर अशी पालकाची पातळ भाजी करत असताना त्यामध्ये नारळाच्या दुधाचा थोडा वापर करावा व तूप व जिऱ्याची त्याला फोडणी द्यावी, म्हणजे त्यामध्ये तुम्ही मिरचीही घालू शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केलं तर ती चवदार होते। तर आजच्या आपल्या या स्पेशल किचन टिप्स कशा वाटल्या कॉमेंट करून नक्की सांगा, विसरू नका। आपल्याकडे जर काही अशा टिप्स असतील तर त्या देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता, वाचायला ते मला आवडेल। आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका व तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच सोबत बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। आपला मूल्यवान वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार। हर हर महादेव।